जालन्यातील जामवाडी शिवारात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, एक जण जागीच ठार। समृद्धी महामार्गाच्या चॅनल नंबर 364 400 नागपूर कॉरिडॉर जालन्यातील जामवाडी शिवारात भीषण अपघात झाला। या ठिकाणी अपघात झाला म्हणून ड्युटीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे, पोलीस अंमलदार गवई, महामार्ग पोलीस केंद्र जालना व महाराष्ट्र सुरक्षा बलाचे राठोड व खरात यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता आयशर क्रमांक MH12 LT 6062 या आयशरचा चालक झोपेची डुलकी लागल्यामुळे समोरच्या अज्ञात वाहनास धडकून कॅबिन मध्ये दबून जबर मार लागून मयत झाला आहे। गुलाब काळू आडे वय 50 वर्षे, राहणार हलवीरा तांडा, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी असे मयताचे नाव आहे। तर अपघातग्रस्त वाहनाच्या पाठीमागून दुसरा आयशर क्रमांक MH40 CM 4474 याचा चालक अमित रामदास मिश्रा, राहणार सुलतानपूर, उत्तर प्रदेश हा समोरच्या अपघातग्रस्त वाहनास वाचवण्याच्या प्रयत्नात सदर वाहन पलटी झाले। त्यामध्ये कोणीही जखमी झाले नाही। सदर दोन्ही वाहने हे छत्रपती संभाजीनगर कडून नागपूरकडे जात होते। मयत गुलाब काळू आडे यास त्याच्या वाहनातील केबिन मधून समृद्धी महामार्गावरील RPV टीमच्या मदतीने कटरने कापून मयत इसमास बाहेर काढून तात्काळ समृद्धी महामार्ग येथील अँब्युलन्सने जिल्हा सामान्य रुग्णालय जालना येथे पाठवले आहे। तसेच सदर अपघातग्रस्त वाहन हायड्राच्या साहाय्याने बाजूला घेऊन 2 लेन चालू केले। त्यानंतर प्रभारी अधिकारी रामदास निकम, पोलीस उपनिरीक्षक महामार्ग सुरक्षा पथक जालना यांनी घटनास्थळी भेट देऊन दुसरे आयशर अंगूर घेऊन जाणाऱ्या वाहनांमधील अंगूरचे कॅरेट लोकांच्या मदतीने मधल्या साईडला घेऊन सदर वाहन हे हायड्राच्या साहाय्याने बाजूला करून गुंडेवाडी पेट्रोल पंप येथे लावण्यात आले आहे। तसेच पोलिसांच्या वतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे। पोलीस अंमलदार बेडेकर, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे खरात व लहू जाधव यांनी सदरील कारवाईमध्ये मदत केली।